आटोपल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काय केलं असेल? त्यांनी थेट मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी मुंबईतील लोकल वाहतूक आणि भारतीय रेल्वे संदर्भात माहिती जाणून घेतली। आपण पाहतोय ती दृश्य एक्सक्लुझिव्ह आहेत एबीपी माझाच्या स्क्रीनवरची। या सीएसएमटी स्थानकाची पाहणी करताना आपण पाहतोय मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी या दोघांनाही। त्यावेळी बाहेर उभ्या असलेल्या प्रवाशांसोबत मॅक्रॉन यांनी संवादही साधला आणि ही सारी दृश्य आज एबीपी माझाच्या कॅमेराने आपल्या समोर आणली। मुंबईत आजपासून हवामान बदल संवादातून कृतीकडे या जागतिक हवामान विषयक सप्ताहाचं म्हणजे क्लायमेट वीकचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या हवामान विषयक संवादाचं उद्घाटन संपन्न झालं। हवामान बदलासंबंधित संवादासाठी मुंबईपेक्षा दुसरे योग्य शहर नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं। 3 दिवसांच्या या कार्यक्रमात जागतिक पातळीवरील नेते, प्रशासक, हवामान तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हे जलवायू परिवर्तन आणि उपायांवर चर्चा करणार आहेत। म्हणजे आजची खरं तर ही एक मोठी बातमी आहे।